नई जिंदगी पाण्याच्या टाकीजवळ झालेल्या उमर मौलाली बिराजदार यांच्या खून प्रकरणाचा छडा MIDC पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अवघ्या 24 तासात लावला। या प्रकरणी मंसूर अली मोहम्मद नदाफ, आहत इक्बाल सय्यद आणि अविनाश दशरथ चव्हाण या तिघांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार 6 ऑगस्ट रोजी पहाटे पूर्वीच्या वादातून आरोपींमध्ये आणि उमर बिराजदार यांच्यामध्ये भांडण झाले। यावेळी आहत सय्यद आणि अविनाश चव्हाण यांनी उमरला पकडले तर मंसूर अली नदाफ याने धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यावर, गालावर आणि हातावर वार केल्याचे तपासात समोर आले। घटनेनंतर पोलिसांनी CCTV फुटेज आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला। पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांच्या पथकाने अक्कलकोट रोडवरील BSNL टॉवर परिसरातून तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले। चौकशीत त्यांची गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली। गुन्ह्यात वापरलेली 70,000 रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे। या कारवाईत पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण देवकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक BS बिराजदार आणि पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले। अल्फाज शेख, राकेश पाटील, एकनाथ उबाळे, संदीप जावळे, सचिन भांगे, दिलीप विदाते, आमसिद्ध निंबाळ, अविनाश शिंदे, अविनाश डिगोळे, सचिन लवटे, सुहास अर्जुन, अमर शिवशिंगवाले, नागेश सिंग चव्हाण, कुमार बोल्ली, सकलेस मुकादम, अमोल खरटमल, राहुल सुरवसे, आयाश बागलकोटे आणि अर्जुन गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली। पुढील तपास पोलीस निरीक्षक संगीता पाटील या करीत आहेत।